ही कथा आहे एका साध्या निरागस मुलीची, जिला सुरुवातीला स्वप्न होती सिनेमात हिरोईन बनायचं, पण नियतीनं तिला एका अशा रस्त्यावर ढकललं जिथे तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. वेशा शब्दाचा अर्थही माहिती नसेल तिला, जेव्हा ती नकळत वेशा बनली. 1940च्या दशकात गुजरात मधल्या काठियावाड नावाच्या गावात एका संपन्न आणि सुसंस्कृत कुटुंबात एका गोंडस मुलीचा जन्म झाला होता. तिचं नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी. तिचे वडील गावातील एक आदरणीय व्यापारी होते. घरात सुख संपत्ती होती आणि कुठलीही कमतरता नव्हती. लहानपणापासूनच गंगा हुशार, खट्याळ आणि प्रचंड बोलकी होती. गावातल्या लोकांना ती फार आवडायची, कारण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असे, मनात वेगवेगळे प्रश्न असे. गंगूला अभ्यासात फारसा रस नव्हता, पण ती कथा, कहाण्या, गाणी आणि विशेषत सिनेमाच्या जगात खूप रमायची. त्या काळात गावोगावी बायोस्कोप यायचा, नाट्यप्रयोग व्हायचे. तेव्हा गंगू अगदी पहिल्या रांगेत बसून हिरोईनच्या हालचाली, कपडे, संवाद टिपून घ्यायची. आई वडील थोडेसे रागवायचे की गंगू अभ्यास कर तू, ही चित्रपटाची दुनिया तुझ्यासाठी नाही बाळा. पण तिच्या डोळ्यांमध्ये आधीच मोठी स्वप्न रंगू लागली होती. शाळेत ती नेहमी म्हणायची, मी मोठी झाल्यावर मुंबईला जाणार आणि हिरोईन बनणार. मैत्रिणी हसायच्या, गंगू हिरोईन होणं इतकं सोपं आहे का? हजारो लोक येतात मुंबईला, पण किती जणांचं स्वप्न पूर्ण होतं? गंगूबाई मात्र आत्मविश्वासाने म्हणायची, मी वेगळे आहे, माझं स्वप्न नक्की पूर्ण होईल, बघाच तुम्ही. तिच्या मनात मुंबईबद्दल एका जादुई जगाचं चित्र होतं. झगमगणारे दिवे, रंगीबिरंगी कपडे, कॅमेराची चमक आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडाट. पण त्यांच्या गावाचं वातावरण मात्र वेगळं होतं. तिथे मुलींनी साधं सरळ आयुष्य जगायचं, लग्न करून संसार करायचा हेच चालत आलं होतं. गंगूचं स्वप्न कुणालाच फारसं पटत नव्हतं, पण ती खूप हट्टी होती. आई वडिलांना न सांगता ती आरशासमोर उभी राहून संवाद म्हणायची, नाचायची, अगदी स्वतःला हिरोईन सारखं मिरवायची. आणि याच काळात तिच्या आयुष्यात आलं तिचं पहिलं प्रेम. त्यांच्या गावातच कामानिमित्त ये जा करणारा रामनिक लाल नावाचा तरुण तिला भेटला. तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता, पण बोलण्यात गोडवा, हावभावात आकर्षण आणि सिनेमासारखा स्टायलिश होता. गंगूबाईचं मन हळूहळू त्याच्याकडे झुकू लागलं. ती स्वप्नाळू होतीच, आणि रामनिकनंही तिला खूप गोड बोलून भुलवलं, आपलेसं केलं. रामनिक नेहमी तिला म्हणायचा, गंगू तुझ्यासारखी सुंदर मुलगी या छोट्या गावात काय करणार? तू तर थेट मुंबईत जायला हवीस. तू होणारी नवीन हिरोईन आहे. तुझं खरं आयुष्य तिथे आहे, इथे नाही. गंगूच्या डोळ्यात चमक यायची. तिला वाटायचं की हा माणूस तिच्या स्वप्नांना समजतो, तिच्या मनाला वाचतो. हळूहळू त्यांचं नातं प्रेमात बदललं. गंगूने त्याच्यावर जीवपाड विश्वास ठेवला. आता तो तिचा हिरो होता, तिच्या स्वप्नांचा साथीदार होता, म्हणून ती तो म्हणेल ते सगळं ऐकायची. एका दिवशी रामनिकनं तिला मोठा प्रस्ताव ठेवला, गंगू आपण इथे राहून काही होणार नाही बघ. तू माझ्यासोबत मुंबईला पळून चल. तिथे जाऊन आपण लग्न करू, आपला संसार थाटू. तुझं हिरोईन होण्याचं स्वप्न मी पूर्ण करून दाखवेन. गंगूच्या हृदयाला ही गोष्ट फार भावली. तिनं कधीच आई वडिलांच्या चौकटी बाहेर पाऊल ठेवलं नव्हतं, पण प्रेमाच्या आंधळेपणाने तिला भीती वाटली नाही. आपले आई वडील या व्यक्तीसोबत आपलं लग्न लावणं अशक्य आहे. वयाने मोठा म्हणून मला त्याच्यापासून दूर करतील. माझं स्वप्न देखील अपूर्ण राहील, म्हणून त्याच्यासोबत पळून जाण्याचा तिनं निर्णय घेतला. आता तिला फक्त दिसत होते मुंबईचे झगमगणारे दिवे आणि स्वतःचं हिरोईन बनलेलं रूप. घरी आई वडील तिच्यासाठी वेगळ्याच योजना करत होते. घरच्यांना तिचं लग्न एका चांगल्या घरात करायचं होतं, पण गंगू आधीच रामनिकवर भाळली होती. आई वडिलांचा विरोध तिला स्वप्न सोडायला तयार नव्हता. म्हणून एका रात्री गंगूनं घरच्यांना न सांगता रामनिक सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. ती अजून फार लहान होती, पण तिच्या मनात प्रेम आणि स्वप्नांची नशा होती. त्या रात्री आकाश काळोखात बुडालं होतं, गाव झोपलं होतं आणि गंगू चोर पावलांनी घराबाहेर पडली. तिनं मागे वळून एक शेवटची नजर टाकली आपल्या आई वडिलांच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे. पण त्या क्षणी तिच्या मनात फक्त एक विचार होता, माझं आयुष्य आता बदलणार आहे. मला बघून घरच्यांना माझा अभिमान वाटेल. ते एक दिवस नक्कीच मला माफ करतील.
ती जड पावलांनी तिथून निघाली. बाहेर रामनिक तिची वाट पाहत होता. दोघं मिळून निघाले मुंबईकडे. रेल्वेच्या डब्यात गंगूच्या डोळ्यात स्वप्न तरळत होती. मोठ्या पडद्यावर हिरोईन म्हणून लोक टाळ्या वाजवतायत, तिचं नाव गाजतंय आणि तिचा रामनिक तिच्या सोबत आहे. तिला अजिबात कल्पना नव्हती की ती ज्या मार्गाने चालली आहे तो मार्ग तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. मुंबई त्या काळात स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जायची. जे कोणी तिथे जायचे त्यांना वाटायचं की एक दिवस त्यांचं नशीब फिरेल आणि ते श्रीमंत प्रसिद्ध होतील. गंगूबाईच्या मनातही हेच स्वप्न होतं. रामनिक सोबत गाडीतून ती जेव्हा मुंबईत पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त चमक होती. स्टेशनवर उतरल्यावर आजूबाजूला माणसांची गर्दी, भला मोठे इमारती, धावतं जग, हे सगळं तिच्यासाठी एकदम नवीन होतं. गंगूबाईला असं वाटलं जणू ती एखाद्या वेगळ्याच ग्रहावर आली आहे. रामनिक तिचा हात धरून म्हणाला, गंगू, आता आपलं नवीन आयुष्य सुरू होतंय. इथून पुढे तुला हिरोईन बनायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेव. गंगूबाई त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवत होती. ती अजून लहान, निरागस आणि अनुभवहीन होती. रामनिकनं तिच्यासाठी एका लहान खोलीत राहायची सोय केली. काही दिवस गंगूबाईला वाटलं की सगळं अगदी चित्रपटासारखं चाललं आहे. तिचं आयुष्य, प्रेम, नवीन शहर, नवीन सुरुवात. तो तिच्याशी गोड बोलायचा, भविष्यातील रंगीत स्वप्न दाखवायचा. गंगू दररोज आरशासमोर उभी राहून नाचायची, संवाद म्हणायची. तिच्या मनात आधीच चित्रपटांचे दृश्य रंगले होते, पण या स्वप्नांच्या रंगमहालात एक काळा डाव शिजत होता ज्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. एका संध्याकाळी रामनिकनं तिला सांगितलं, गंगू, मी तुला एका मोठ्या चित्रपट निर्मात्याला भेटवून देणार आहे. त्याच्याशी बोलल्यावर तुला सिनेमात कामं मिळू शकेल. छान तयार होऊन चल माझ्यासोबत आणि छान बोल. गंगूबाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती खूप सजून धजून तयार झाली. तिच्या मनात फक्त एकच विचार होता तेव्हा, आता माझं नशीब बदलणार आहे. ती कधीच इतकी छान तयार झाली नव्हती, अशी सजली. रामनिक तिला एका भागात घेऊन गेला. तो होता मुंबईतील कमाठीपुरा. त्यावेळी गंगूला या ठिकाणाबद्दल काहीच माहिती नव्हती. तिला वाटलं खरंच इथे एखादा निर्माता भेटणार आहे जो तिला चित्रपटामध्ये काम देणार. एका जुन्या इमारतीत रामनिक तिला घेऊन गेला. खोलीत बसलेले काही लोक तिला निरखून पाहू लागले. त्यांच्या नजरेत वासना होती, प्रेम अजिबात नव्हतं. त्या लोकांच्या नजरा पाहून गंगूला अस्वस्थ वाटलं. ती रामनिककडे वळली. हे कोण आहेत राम? रामनिकनं तिच्या डोळ्यात न पाहताच उत्तर दिलं, हे तुझं नवं आयुष्य सुरू करणार आहेत. हेच आयुष्य आहे आता तुझं. क्षणभर गंगूला काहीच समजलं नाही. अचानक एका माणसानं तिला हाताला धरलं. ती घाबरली. राम, हे काय चाललंय? रामनिक शांत होता, सगळं फक्त पाहत होता. मग त्यानं थंडपणे म्हटलं, गंगू, मला माफ कर. मी तुला विकलं आहे. मला पैशांची खूप गरज आहे. प्रियकराचे बोलणे ऐकून गंगूच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा विश्वास, तिचं प्रेम, तिचं आयुष्य सगळं एका क्षणात तुटून गेलं. ती ओरडली, रामनिक, तू असं कसं करू शकतोस? मी तुझी होणारी बायको आहे. मी तुला माझं सगळं आयुष्य दिलं आणि तू मला चक्क विकलंस. पण रामनिकच्या चेहऱ्यावर काही भावनाच नव्हत्या. त्याच्यासाठी गंगू फक्त पैसा कमवण्याचं साधन होती. त्यानं तिला एका दलालाकडे काहीशे रुपयांत विकून टाकलं होतं. गंगू रडत होती, झगडत होती, पण तिचं तिथे कोणीही ऐकलं नाही. त्या दलालाने तिला खोलीत बंद करून ठेवलं. पहिल्याच दिवशी तिच्या निरागसतेचा, तिच्या विश्वासाचा, तिच्या स्वप्नांचा निर्दयी अंत झाला. त्या रात्री गंगूने आयुष्यातला सर्वात मोठा आघात सहन केला. तिची सगळी स्वप्न चूर झाली. तिच्याच प्रेमाने तिला फसवलं आणि ती एका अंधारमय जगात ढकलली गेली. वेश्या व्यवसायाच्या नरकात. सुरुवातीला गंगू खूप झगडली. ती पुन्हा पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. ती रडून थकून जाई, देवाला प्रार्थना करायची. पण कमाठीपुराच्या त्या अंधाऱ्या गल्लींनी तिच्या भविष्याला कैद करून ठेवलं होतं. पुरुष तिच्या खोलीत येऊ लागले, तिच्यासोबत राहू लागले. प्रत्येक वेळी तिचं मन विदीर्ण व्हायचं. मी इथे कशी आले? मी तर हिरोईन बनायला आले होते. ती स्वतःलाच विचारायची, रडायची. पण खरी गोष्ट अशी होती
की तिचं आयुष्य आता परत तसंच होणं शक्य नव्हतं. ती आता एक वेश्या बनली होती. लोकांनी पूर्णपणे तिचा फायदा घेतला होता. कमाठीपुराच्या त्या गल्लीमध्ये फक्त अश्रू, वेदना आणि शोषण होत होतं तिचं. गंगूला रोज नवं दुःख भेटायचं, पण तिच्या मनात कुठेतरी एक जिद्द अजूनही जिवंत होती. तेव्हाच तिनं ठरवलं, माझ्यासोबत जे झालं ते मी मान्य केलंय, पण आता माझं आयुष्य फक्त रडण्यात जाणार नाही. मी या अंधारातूनही स्वतःला उभी करीन. याच जिद्दीनं पुढे गंगू एक साधी वेश्या राहिली नाही, तर तिनं स्वतःला आणि इतर स्त्रियांना या नरकातून थोडं उजेड दाखवून दिला. गंगाची ती आता गंगूबाई बनली होती. कमाठीपुराच्या अंधाऱ्या गल्लींमध्ये गंगूबाईचं आयुष्य एका क्षणात बदललं होतं. ती स्वप्न घेऊन आली होती हिरोईन होण्याची, टाळ्या मिळवण्याची, पण आता तिच्या हातात उरलं होतं फक्त अपमान, वेदना आणि कैद. पहिल्या काही दिवसात ती पूर्णपणे तुटून गेली होती. खोलीत बसून सतत रडत राहायची. जे घडलं त्यावर विश्वास बसत नव्हता तिचा. माझ्या आयुष्याचा हा शेवट आहे का? मी पुन्हा आई वडिलांना, गावाला, स्वतःलाही कधीच तोंड दाखवू शकणार नाही का? या विचारांनी तिचं मन पोखरलं होतं. पण कमाठीपुरा म्हणजे असा सापळा होता जिथे पळून जाणं जवळजवळ अशक्य होतं. प्रत्येक गल्लीवर दलालांचे माणसं, पोलिसांची नजर आणि गरिबीच्या जोखडात अडकलेल्या शेकडो स्त्रिया होत्या. गंगूबाईलाही त्या दलालानं घट्ट पकडलं होतं. तिला बाहेर जायला परवानगी नव्हती. फक्त ग्राहकांसमोर जायचं, पैशांसाठी स्वतःला विकायचं, एवढाच तिचा दिनक्रम. सुरुवातीला गंगूबाई प्रत्येक वेळी विरोध करत राहिली. ग्राहक दारात यायचा, ती झगडायची, किंचाळायची, पण हळूहळू दलालांच्या मारहाणीनं, उपाशीपोटी दिवस काढण्याच्या वेदनेनं ती थकली आणि शेवटी तिनं ते वास्तव्य स्वीकारलं. एक दिवस तिनं आरशात स्वतःकडे पाहिलं. अस्तव्यस्त केस, लाल झालेले डोळे, चेहऱ्यावर वेदनेची छाया. तिनं स्वतःला विचारलं, हीच कमी? हीच का ती गंगा जी हिरोईन व्हायची, स्वप्न पाहायची? पण त्या क्षणानं तिच्या आत काहीतरी बदललं. ती म्हणाली, ठीक आहे, मी या नरकात आहे, पण आता मी रडून काही साधणार नाही. मला जगायचं आहे. मला या नरकात सुद्धा माझं स्थान निर्माण करायचं आहे. आणि नंतर मग हळूहळू गंगूबाईनं स्वतःला सावरायला सुरुवात केली. ती हुशार होती, ती बोलकी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं. लवकरच ग्राहकांमध्ये तिची मागणी वाढली. लोक म्हणायचे, गंगूबाईकडे जा, तिचं बोलणं, तिचं हसणं वेगळंच आहे. कमाठीपुरातल्या इतर स्त्रियांना ती हळूहळू मैत्रिणीसारखी वाटू लागली. ती त्यांच्याशी गप्पा मारायची, त्यांचं दुःख ऐकायची, त्यांना धीर द्यायची. काही स्त्रिया तर म्हणायच्या, गंगू, तू आमच्यासारखी नाहीस, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. आणि खरंच होतं, तिच्यात काहीतरी वेगळं. जिथे बाकीच्या स्त्रिया फक्त जगण्यासाठी झगडत होत्या, तिथं गंगूबाईनं विचार सुरू केला, आपण सगळ्या इथे का अडकलो आहोत? आपल्याला हक्क नाही का मनाने जगायचा? आपल्याला समाज माणूस म्हणून का मानत नाही? आपल्याकडे समाज विचित्र नजरेनंच बघतो, ज्यात आपली काहीच चुकी नाही. हे प्रश्न तिच्या मनात घोळू लागले. एका दिवशी काही पोलीस कमाठीपुरात छापा टाकायला आले. दलालांनी त्यांना पैसे देऊन मोकळं केलं, पण तरीही पोलिसांनी काही स्त्रियांना पकडलं, मारलं, त्यांचा अपमान केला. गंगूबाईला हे बघवत नव्हतं. ती पुढे आली आणि पोलिसांना म्हणाली, आम्हीही माणसंच आहोत साहेब. आमचं आयुष्य असं झालंय ते आम्ही निवडलं नाही. तुम्हाला हक्क आहे का आम्हाला असं प्राण्यांसारखं वागवायचा? हे सगळं आम्ही स्वतःच्या मर्जीने करत आहोत का? पोलीस थोडा वेळ थांबले. त्यांना त्या तरुणीचं धाडस आवडलं. त्या दिवशी गंगूबाईनं पहिल्यांदाच आवाज उठवला होता, स्वतःसाठी आणि तिच्यासारख्याच इतरांसाठी. हळूहळू तिचा दबदबा वाढू लागला. दलालांनाही कळलं की गंगूबाई फक्त एक वेशाच राहिली नाही, तर ती कमाठीपुरातल्या स्त्रियांची आवाज बनू लागली आहे. गंगूबाईंनी ठरवलं की तिला फक्त आपलंच नाही, तर इथल्या सगळ्यांचंच आयुष्य बदलायचं आहे. तिनं इतर मुलींना एकत्र करायला सुरुवात केली. त्यांच्याशी ती बोलायची, त्यांना धीर द्यायची आणि त्यांना सांगायची, आपण दुर्बळ नाही. आपण एकत्र आलो तर कुणीही आपल्याला त्रास देऊ शकणार नाही.
गंगूबाईनं पैशांचं महत्त्वही लवकरच ओळखलं. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतून तिनं इतर मुलींसाठी खाण्याची सोय केली, औषधं आणली. त्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. कमाटीपुरातल्या गल्लींमध्ये आता लोक म्हणू लागले, ती गंगू वेगळीच आहे. ती फक्त स्वतःसाठीच नाही तर सगळ्यांसाठीही जगते. याच काळात तिचा सामना काही गुंडांशी झाला. ते कमाटीपुरात येऊन मुलींना त्रास द्यायचे, पैसे उकळायचे. गंगूबाईनं त्यांच्यासमोर डोळ्यात डोळे घालून उभी राहून सांगितलं, या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. जर त्यांना कुणी हात लावला तर गंगूबाई शांत बसणार नाही. लोक थक्क झाले. एका तरुण मुलीनं इतक्या ताकदीनं माफियांच्या नजरेत नजर घालणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण गंगूबाईनं भीतीचं रूपांतर धाडसात केलं होतं. हळूहळू तिचं नाव पसरू लागलं. ग्राहक, दलाल, पोलीस आणि अगदी समाजातील काही लोकही म्हणू लागले, गंगूबाई म्हणजे वेगळीच वाघीण आहे. तिच्यात एक नेतृत्व आहे. अंधारात जन्मलेली ही ज्योत आता उजेड पसरवू लागली होती आणि त्या उजेडाकडे कमाटीपुरातल्या शेकडो स्त्रिया आशेनं पाहू लागल्या. गंगूबाईच्या मनात आता एक नवीन ध्येय जन्मलं. माझं आयुष्य फसवलं गेलंय, पण इतर मुलींचं आयुष्य मी वाचवेन. त्यांना मी आवाज देईन, हक्क मिळवून देईन आणि जगाला दाखवेन की वेशाही माणूसच आहेत. कमाटीपुराच्या गल्ल्यांमध्ये गंगूबाई आता सगळ्यांचंच ओळखीचं नाव झालं होतं. पहिल्या काही वर्षांनी तिचं मन विदीर्ण केलं होतं, पण काळ जसा जसा पुढे गेला तसतशी तिची जिद्द, धैर्य आणि नेतृत्व गुण उभे राहू लागले. ती आता फक्त एक वेशाच नव्हती तर इतरांसाठी ताई बनत चालली होती. गंगूबाईकडे एक वेगळीच ताकद होती. ती इतरांच्या दुःखाला स्वतःचं दुःख मानायची. अनेक मुली ज्यांना जबरदस्तीनं आणलं जायचं त्या नरकात त्यांच्या चेहऱ्यावरची अश्रू ती रोज पाहायची आणि स्वतःच्या आठवणींमध्ये हरवायची. मी त्या नरकात आले, पण या मुलींना जगवायला हवं असा निश्चय तिच्या मनात हळूहळू दृढ होत गेला. त्या काळात वेश्या व्यवसाय म्हणजेच समाजाच्या दृष्टीनं सर्वात खालचा स्तर. पोलिसांकडून छळ, दलालांचा अत्याचार, ग्राहकांकडून होणारी हिंसा हे सगळं रोजचंच जीवन होतं. पण गंगूबाईनं ठरवलं हे असं चालणार नाही. ती हळूहळू त्या मुलींना एकत्र करू लागली. ज्या घाबरलेल्या, रडणाऱ्या होत्या त्यांना धीर द्यायची. आपण इथे आहोत, पण आपलं मान सन्मान आहे. कुणी आपल्याला मारलं, छळलं तर आपण गप्प बसायचं नाही. अशा शब्दांनी ती मुलींमध्ये आशा निर्माण करू लागली. पोलिसांचं खूप दडपण होतं. ते रात्रंदिवस छापे मारायचे, पैसे उकळायचे, मुलींना थापा मारून तुरुंगात टाकायचे. पण गंगूबाईनं ठरवलं की पोलिसांशी सरळ भिडायचं. तिची वाणी कठोर होती, नजरेत धाडस होतं. एकदा एका अधिकाऱ्यानं मुलींना मारहाण केली तेव्हा गंगूबाई त्याच्यासमोर उभी राहून त्याला म्हणाली, तुम्हाला वाटतं आम्ही असहाय्य आहोत, पण लक्षात ठेवा, या गल्लीतल्या प्रत्येक मुलीचं आयुष्य मी सांभाळते. पुढच्या वेळी जर कुणी हात लावला तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. त्यावेळी एका वेश्येकडून अशा धाडसी शब्दांची कोणी कल्पनाही केली नव्हती. पण गंगूबाईनं तो धाडस दाखवला. हळूहळू पोलिसांनाही कळलं की हिच्याशी खेळ करणं सोपं नाही. या काळातच गंगूबाईची भेट काही मोठ्या माणसांशीही झाली. असं म्हटलं जातं की तिला दाऊद इब्राहिम सारख्या डॉनशीही संबंध आला होता. पण गंगूबाईनं त्याचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर कमाटीपुरातील मुलींच्या सुरक्षतेसाठी घेतला. या गल्लीमध्ये कुणी मुलींना त्रास देणार नाही असा हुकूम तिच्या मागे उभ्या असलेल्या लोकांनी पसरवला. त्यामुळे मुली थोड्याशा सुरक्षित झाल्या. गंगूबाई आता हळूहळू समाजकारणाकडे वळत होती. ती स्वतः वेश्या व्यवसायात असूनही मुलांना त्यापासून दूर ठेवायचं तिनं ठरवलं. आईचं आयुष्य जरी खराब झालं तरी मुलांनी नीट जगावं हा तिचा ध्यास होता. त्यामुळे तिनं मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उभारण्याचा प्रयत्न केला. मुलं समाजात मिसळली पाहिजेत, त्यांना वेश्येचं अपत्य म्हणून हिणवलं जाऊ नये यासाठी ती जीव ओतून लढली. तिचं धाडस इतकं होतं की एकदा ती पंतप्रधान नेहरूंनाही भेटायला गेली होती. तिची मागणी स्पष्ट होती, वेश्या व्यवसायातील स्त्रियांनाही माणूस म्हणून सन्मान द्यावा. सरकारनं त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावी. नेहरूंसमोर ती अगदी निर्भीडपणे उभी राहिली होती. नेहरूंनी थोड्या हसत खेळतच तिला विचारलं,
तुला वाटतं तू देशाचं नेतृत्व करू शकशील का? गंगूबाई लगेचच म्हणाली, हो, कारण मी हजारो वेशांचं जीवन बदलत आहे, त्यांचं नेतृत्व करत आहे. देश चालवायचा असेल तर तो मीही चालवू शकेन. हा आत्मविश्वासाचं तिचं खरं बळ होतं. गंगूबाईचं नाव आता फक्त कमाटीपुरा पुरतच मर्यादित राहिलं नव्हतं. तिच्या संघर्षाच्या गोष्टी बाहेर पसरू लागल्या. पत्रकारांनी तिच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. लोक तिचं कौतुक करू लागले. गंगूबाई काठियावाडी हे नाव आता ताकदीचं प्रतीक बनलं. मुली तिला आई म्हणू लागल्या. कुणी भुकेली असेल, आजारी असेल, रडत असेल तर गंगूबाई पहिल्यांदा धावून जायची. तिच्या चेहऱ्यावर राग आणि प्रेम दोन्हीही एकत्र दिसायचं. ती मुलींना शिकवायची, आपण वेश्या असलो तरी माणूसही आहोत, आपल्यातली माणुसकी कधीही मरू देऊ नका. गंगूबाई हळूहळू कमाटीपुराची राणी म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचं व्यक्तिमत्व भीतीदायकही होतं आणि आश्वासकही. ज्यांनी वेश्याच्या जीवावर पैसा कमावला त्यांच्यासाठी ती शाप होती, पण ज्या मुली निराधार होत्या त्यांच्यासाठी ती देवदूत होती. या सगळ्यांतूनही गंगूबाईनं दाखवलं की अंधारात ढकललेलं आयुष्यही उजेड घडवू शकतं. तिनं स्वतःचं दुःख विसरून इतरांचं आयुष्य घडवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. कमाटीपुरातील अरुंद गल्ल्यांमध्ये दशकानुदशक घुमणारा एक आवाज होता, तो म्हणजे गंगूबाई काठियावाडीचा. ती एकेकाळी या नरकात फेकली गेली होती, पण शेवटी तिनंच त्या नरकाला जिवंत ठेवणाऱ्या हजारो मुलींसाठी स्वर्गासारखी सावली निर्माण केली होती. आता गंगूबाई वृद्ध होत चालली होती. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढत होत्या. डोळ्यांतल्या चमकलेल्या तारका आता मंदावल्या होत्या. पण तिच्या आत्मविश्वासात किंचितही कमतरता नव्हती. ती अजूनही गल्लीत बसून पांढऱ्या जगा घालून काळ्या गॉगलमध्ये डौलाने दिसायची. तिच्या जवळून कुणी ग्राहक, दलाल किंवा पोलीस गेले तरी वाकूनच बोलायचे. तिच्या नावाला आता एक वेगळंच वजन आलं होतं. वय वाढलं तरी गंगूबाईचं तिचं कार्य थांबवलं नाही. अजूनही ती मुलांसाठी शाळा उभारण्यासाठी मदत करत राहिली. अनेक मुलांना तिनं शिक्षणाची संधी दिली. तुमचं भविष्य या गल्ल्यांमध्ये मर्यादित राहू नये, तुम्ही वकील, डॉक्टर, इंजिनियर व्हा असं सांगून ती त्यांच्या डोक्यावर हात ठेवायची. जगात कुणालाही आपलं कुटुंब, आपली मुलं सोबत असतात, पण गंगूबाईला कधीच तिचं असं हक्काचं नातं मिळालं नाही. तिचं आयुष्य फसवणुकीनं सुरुवातीला उद्ध्वस्त झालं होतं, पण त्या दुःखातून तिनं हजारो अनोळखी स्त्रियांना आपलं कुटुंब मानलं. त्या मुली, त्यांची मुलं हाच तिचा खरा वारसा ठरला. गंगूबाईनं आयुष्याच्या शेवटपर्यंत वेश्या व्यवसायाचं अंधारमय जग सोडलं नाही. तिला माहिती होतं की तिची लढाई अपूर्ण आहे, पण तिच्या उपस्थितीमुळे हजारो मुलींच्या आयुष्यात बदल आला होता. त्या काळाच्या परिस्थितीत ती एकटी काय करू शकली असती, पण तिनं जेवढं शक्य होतं तेवढं तिनं सगळं दिलं. 1970च्या दशकात तिचं नाव मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालं. तिच्या धाडसाची चर्चा पंतप्रधानापासून ते पत्रकारांपर्यंत पोहोचली. पण त्यानंतरच्या वर्षात तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. वयाच्या ओघात ती आजारी पडू लागली. तरीही ती रोज गल्लीतल्या आपल्या मुलींशी बोलायची, बसायची, त्यांचे प्रश्न ऐकायची आणि सोडवायची. पण अखेर 1977 मध्ये गंगूबाईनं या जगाचा निरोप घेतला. कमाटीपुरा त्या दिवशी निशब्द झाला. मुली रडत होत्या, कारण त्यांच्यासाठी गंगूबाई म्हणजे फक्त एक नेत्या नव्हती, ती त्यांची आई होती. तिच्या डोळ्यांतून त्यांनी आशेचा किरण पाहिला होता. तिच्या ताकदीनं त्यांनी स्वतःला वाचवलं होतं. गंगूबाई गेली, पण तिचं नाव आजही कमाटीपुराच्या प्रत्येक गल्लीत जिवंत आहे. तिच्या पांढऱ्या झग्यातल्या प्रतिमेकडे पाहून मुली अजूनही म्हणतात, हीच ती आमची आई, जिनं आपल्याला उभं केलं. तिच्या या कथेतून काय शिकवण मिळते? गंगूबाईचं आयुष्य एक असं आरसपाणी आहे ज्यात समाजाचं कठोर सत्य दिसतं. ती लहानपणी स्वप्न बघत होती की हिरोईन होण्याचं, पण नियतीनं तिला नरकात फेकलं. मात्र तिनं हार मानली नाही. ती तुटून गेली असती तर फक्त तिचं जीवन उद्ध्वस्त झालं असतं, पण तिनं स्वतःला सावरलं आणि इतरांसाठी आशा निर्माण केली. तिच्या आयुष्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जगणं कितीही कठीण असलं तरी आपण इतरांसाठी जगू शकतो. आपलं दुःख जर इतरांचं आयुष्य वाचवण्यासाठी वापरलं तर ते दुःखही सोनं ठरतं. माणसाला त्याच्या कामात,
त्याच्या हृदयानं ओळखलं जातं, जन्म किंवा परिस्थितीने नव्हे. गंगूबाईनं आपल्याला शिकवलं की अंधारातही माणूस प्रकाश होऊ शकतो. ती वेश्या होती, पण तिचं मन एका आईचं होतं आणि म्हणूनच ती आजही कमाटीपुराची राणी म्हणून अमर आहे. बाकी तुम्हाला गंगूबाईचा प्रवास आणि तिच्याबद्दल काय वाटतं खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. लहानपणी तिनं चुकीचा निर्णय घेतला नसता, आई बाबा म्हणतील त्या ठिकाणी लग्न करून गेली असती, तर तिचं आयुष्य काही वेगळंच असतं, आनंदी असतं असं मला वाटतं. पण पळून जाऊन आई बाबांचं नाव धुळीस मिळवणं आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करणं हे फक्त तिचं चुकलं. तुमच्या प्रतिक्रिया तिच्याबद्दल खाली कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.